मी आबा शिंदे, आपण बघत आहात माझ्यासोबत JNC सिटी न्यूज आणि कॅमेरावर आहे मयूर सांगोळे, त्याचप्रमाणे सुमेध गिरवणकर. लोकसभा निवडणुकीचं वारं आता चांगलंच जोरात वाहू लागलेलं आहे. देशातल्या 2 टप्प्यांचं मतदान झालेलं आहे. त्याचबरोबर आज 3ऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. मराठवाड्यामध्ये हे 2ऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि मराठवाड्याच्या 3ऱ्या टप्प्याचं, त्याचप्रमाणे देशातल्या 4थ्या टप्प्याचं मतदान हे 13 मे रोजी होत आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद यामुळे की निवडणूक आयोग अद्यापही त्याला औरंगाबादच म्हणत आहे. येथील निवडणूक चुरशीची होताना दिसते. त्याचबरोबर जसजसे हा निवडणुकीचे टप्पे पुढे चाललेले आहेत तसतसे सर्वेचे रिपोर्ट सुद्धा येत आहेत आणि या सर्वेचे रिपोर्ट किंवा सुरू असलेला प्रचार याची सांगड घालण्यामध्ये लोक मोठे पटत असतात. बघा की झालंय असं, विदर्भाचं मतदान पार पडलेलं आहे पहिल्या 2 टप्प्यांमध्ये. त्यामध्ये नितीन गडकरी कुठेतरी अडचणीत आहेत अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये त्याचप्रमाणे समाज माध्यमामध्ये येऊ लागल्या होत्या. आणि एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 400 पारचा नारा देत असताना प्रचारामध्ये दिसत होते. आता अलीकडे तसं ते काही बोलताना दिसत नाहीत, हा भाग वेगळा. परंतु एकीकडे गडकरी अडचणीत आहेत अशी बातमी येते. त्याचबरोबर 400 पारचा नारा पंतप्रधान देत आहेत. आणि मग लोकांची कल्पकता बघा कुठे काम करते. पैठण मतदारसंघातले म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघातले लोक मात्र चर्चा करायला लागले की मोदीचा आता 400 पार जाणार आहे, पुन्हा आता मोदींचं सरकार येणार आहे, मात्र नितीन गडकरी अडचणीत आहेत. अशा वेळेस मोदींसमोर मोठा प्रश्न पडलेला आहे की सडक निर्माण मंत्री किंवा परिवहन मंत्री कोणाला करायचं. गडकरींना पर्याय कुठे आहे? तर पैठणचे लोक म्हणले नाही, आमच्याकडे पर्याय आहे. आमच्या विधानसभेचे आमदार विद्यमान मंत्री हे आता संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि ते जिंकून येणार. आणि ते जिंकून आले की ते नितीन गडकरींना पर्याय ठरू शकतील आणि मोदींना एक चांगला सडक मंत्री या माध्यमातून मिळू शकेल. आणि विचारलं असं कसं, एवढा त्यांचा काय अनुभव आहे? ते म्हटले त्यांचा अनुभव आगळ्या वेगळ्या पद्धतीने रस्ते बांधण्याची कल्पना आणि कल्पकता फक्त आमच्या आमदारांकडेच आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून एकाच सडकेचं 3 वेळेस निर्माण केलं जातं. 3 वेळेस एकाच सडकेची बिलं उचलले जातात. अशा प्रकारचे चर्चा आमच्या मतदारसंघामध्ये आहे. पैठण शहरामध्ये टी पॉइंट पासून तर संत ज्ञानेश्वर उद्यान आणि पुढे जाणारा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बांधलेला आहे. हा इतका कल्पकतेनं बांधलेला आहे. गडकरी साहेब उगीच रस्त्याच्या मध्ये दुभाजक लावून त्या दुभाजकामध्ये झाडं लावतात आणि मग ते झाडं जोपासायचे. आमचा हा रस्ता दुभाजक करण्याची गरज नाही, तो मधून असा काही दुभागला गेलेला आहे की त्याच्यामध्ये फट पडून त्यातनं आपोआपच नैसर्गिकरित्या झाडं उगवलेत. एवढंच काय, काही काही फटफटही त्यामध्ये फसल्या होत्या. अशी ही कल्पकता असलेले आमचे आमदार सध्या लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. 13 तारखेला मतदान होणार आहे. ते निवडून येतील. निवडून आल्यानंतर त्यांचा हा सगळा रस्ते बांधणीचा अनुभव आणि परत काम त्यांच्या मनासारखं झालं नाही तर त्याच पैठणच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये 2 ज्युनियर इंजिनियर, 1 डेप्युटी इंजिनियर, 1 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे सस्पेंड झाले. सुपरिटेंडिंग इंजिनियरवर पण कारवाई करण्याची वेळ आली. त्यावेळी ते तत्कालीन सुपरिटेंडिंग इंजिनियर यांनी बदली काढून इथून पळ काढून घेतला. अशी कल्पकता आहे बघा. एकच रस्ता 3दा कसा बांधायचा, रस्ता दुभाजक करण्याऐवजी रस्ताच कसा दुमंगेल असा बांधायचा. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये ही अशा प्रकारची कामं होत असताना ना अधिकाऱ्यांना भीती वाटते, ना गुत्तेदारांना भीती वाटते आणि सगळं कसं आलबेल आहे. मग एवढा कल्पक माणूस हा मोदींना सडक मंत्री म्हणून नितीन गडकरींना पर्याय ठरवू शकतो, अशा प्रकारची उपरोधिक चर्चा या पैठण मतदारसंघामध्ये लोकांमध्ये आहे. आणि तीच चर्चा पेनिट्रेट होऊन या संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये देखील ही चर्चा पेनिट्रेट झालेली आहे.
आणि लोक मोठ्या गमतीनं आणि या गोष्टीचा आनंद घेत अशी चर्चा करू लागलेली आहेत की बा आता संभाजीनगरचे उमेदवार विद्यमान मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री केंद्रात जाणार आणि हे केंद्रात मोदी सरकारचे भावी सडक मंत्री म्हणून नावारूपाला येणार अशी चर्चा रंगलेली आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपणही आपलं मत आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवावं। हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने बघायला मिळतील। तोपर्यंत काळजी घ्या आणि हो, 13 तारखेला लोकशाहीचा सर्वोच्च सण हा निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे। मतदान करून हा लोकशाहीचा सण आपण उत्साहात साजरा करा। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका किंवा कुठल्या भूलथापांना बळी पडू नका। सत्सद बुद्धीनं मतदान करा, मतदानाचा हक्क अवश्य बजावा। धन्यवाद।